आपण सर्व शेतकरी बांधवाला घेऊन परिसरातील माननीय तहसीलदार मॅडम यांना अतिवृष्टी झाल्यामुळे सततच्या पावसामुळे नापीक झालेली जमीन आणि पिकाचं होणारं अतोनात नुकसान, घराचं पडझड, या सर्व एवढा पाऊस आपण कमीत कमी 20 ते 25 वर्षामध्ये कधी पाहिला नव्हता। एवढा अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आणि ह्या सरकारने जर बघितलं तर फक्त आणि फक्त डोळे पुसण्याचं काम केलं। कारण की आपण बघितलं आज सोयाबीनची काय अवस्था झाली आहे, पूर्ण जागेवर सोयाबीन वाफून निघालं। म्हणून आपण माननीय तहसीलदार मॅडमला निवेदन दिलं आणि सरकारला सरसगट नुकसान भरपाई हेक्टरी 50,000 रुपये देण्याची विनंती केली। अन्यथा नाही दिलं तर आपण त्यांना सांगितलं की मॅडम, जर आपल्याला दिवाळीच्या अगोदर जर सरसगट 50,000 रुपये जर नाही मिळाले तर आम्हाला रोडवर उतरून देखील सुद्धा या सरकारच्या विरोधात न्याय मागावा लागेल आणि आम्हाला पूर्ण शेतकरी बांधवाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। लग्न बसता असो की अजून कुठला शुभ प्रसंग, सर्व प्रकारचे कपडे मात्र गुंडाळे फॅमिली शॉप मध्येच खरेदी करायची। कारण इथे प्रत्येकाला आवडेल आणि परवडेल अशा विविध प्रकारच्या टिकाऊ व्हरायटीची नाही कमी आणि मिळेल किमतीचीही हमी। शिरूर ताजबंद परिसरातील गेल्या 8 ते 10 दिवसापासून अति पावसामुळे शेतकऱ्यांचं जे मुख्य पीक आहे सोयाबीन, तूर, उडीद, कापूस, ऊस या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आज आम्ही सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने शिरूर ताजबंद, थोरलेवाडी, महादेवाडी, धाकटेवाडी या सर्व शेतकऱ्यांनी मिळून आम्ही तहसीलदार महोदयांना एक निवेदन दिलेलं आहे की आम्ही ह्या निवेदनामध्ये गेल्या 8-10 दिवसामध्ये जे काही पाऊस झालेला आहे त्या अतिवृष्टीमुळे जे काही नाद्या नल्या ओव्हरफ्लो होऊन हे शेतामध्ये पाणी जाऊन शेतातली माती पूर्ण खरडून गेलेली आहे, माती वाहून गेलेली आहे। ऊसाचं नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे। म्हणून आम्ही तहसीलदार महोदयाकडे आम्ही विनंती केलेली आहे की आपण तलाठी, कृषी सहाय्यक यांना आपण तात्काळ सूचना द्याव्यात आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालेलं आहे, सर्वांचंच नुकसान झालेलं आहे, म्हणून तात्काळ जाऊन जागेवर पंचनामे करायला सांगावेत अशी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सोयाबीनचं मुख्य पीक आहे, पूर्ण सोयाबीन हे डॅमेज झालेलं आहे, वापरून निघालेलं आहे, म्हणून अति नुकसान झालेलं आहे। म्हणून आम्ही शासनाकडे विनंती केलेली आहे की तात्काळ आम्हाला या 8-10 दिवसामध्ये दिवाळीच्या आधी आम्हाला शेतकऱ्यांना आम्हाला हेक्टरी आम्हाला 50,000 रुपयाची मदत देण्यात यावी आणि जी काही माती वाहून गेलेली आहे, नदीकाठच्या ज्या जमिनी आहेत, जे नदी आहेत, ही जी काही नुकसान झालेलं आहे यांचे सुद्धा वेगळे पंचनामे करून आम्हाला तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी आम्ही तहसीलदार महोदयाकडे आम्ही मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे। आवाज बहुजनांचा।